एका बाजूला सरवलीपाडा, दुसऱ्या बाजूला धामणगाव. बिग फाईट, बिग लढत. नंबर 1 वरती रँक करतोय नितीन पाटील. क्या बात आहे. असोसिएशनने चांगला रेकॉर्ड ठेवला गेला आहे. प्रत्येक खेळाडूचा अप टू डेट डाटा या ठिकाणी ठेवला जातोय. यस, ही जिम्मेदारी कोणाला तरी देणं गरजेचं असतं आणि ती महत्वपूर्ण जिम्मेदारी आमचे गुणलेखक सौरभ पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि बरोबर डाटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आम्ही तो डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सौंद्याचा विश्वास पाटील सुद्धा आपण पाहतोय रँक क्रमांक 2 वरती अग्रेसर आहे. आता ही घोडदौड पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने हे क्रिकेटचा खेळ हार जीत साठी नाही आहे 40 प्लसचा, तर खऱ्या अर्थाने आपलं शरीर सुदृढ होण्यासाठी आहे. परंतु आईलाही काळजी असते की एखादा मुलगा जर कमी खातो तर त्याच्यामध्ये शरद लावली जाते. तू चौखाण भाकर जर एक्स्ट्रा खाली तर तुला चॉकलेट देईन, तशी परिस्थिती इथं आहे. तू चांगला खेळ करशील तर तुला हंगामाच्या समाप्तीनंतर काहीतरी दिलं जाईल. त्याच्यासाठी ठेवण्यात आला हा डाटा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतंय. प्रयत्नासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते आणि मेहनत करण्यासाठी तुम्हाला ग्राउंडवरती जावं लागतोय. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपण पाहतोय हे सर्व खेळाडू मैदानात जात आहेत आणि प्रॅक्टिस करतायत. शरीराचं रक्षणही होतंय आणि खेळामध्ये सुधारही होतंय. योगेश आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन तरे, गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. तोलून मापून चेंडू सीमा पार. सिक्सर. या ठिकाणी आपण पाहतोय 6 येतात. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. आक्रमण हे बचावाचं मूळ साधन, तो केला गेला आहे. दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी व्हाईट बॉल इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. ही वाचण्याची गली नाही आहे. तुम्हाला परिस्थितीला सामोरे जावं लागले क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी सिद्ध होते. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅट्समन ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे आणि गोलंदाजी आणि बेस्ट वर्सेस बेस्टचा शंखनाद. अजून एक तडाखा धमाका ब्रँडेड स्ट्रोक. चौकार. क्या बात आहे. या ठिकाणी येतोय चौकार. धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला. पहिला षटकार वाईट, त्यानंतर चौकार. आता या ठिकाणी बॅट्समन थोडासा अग्रेसिव्ह आणि आक्रमक रूप धारण केला गेला आहे. जणू काही या ठिकाणी सूर्यवंशमची आत्मा बॅट्समनच्या आतमध्ये घुसली आहे आणि तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती नसतं मला फक्त बाउंड्री मारायची आहे हे तर माहिती असतं. तसाच खेळ या ठिकाणी पाहतोय योगेश करतोय. आता मात्र पुन्हा एकदा वाईट. प्रेशर 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 माणसाने झेलणं गरजेचं आहे. कितीही नवीन तांदूळ असो की जुना तांदूळ असो, प्रेशरची जी शिटी आहे ती मात्र वाजली तर मात्र तो भात चांगला शिजतोय. तर प्रेशरची शिटी वाजणं गरजेचं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी नाही आहे. अजून एक वाईट बॉल. या ठिकाणी पाहतोय बॅक टू बॅक दुसरा या ओव्हरमधील तिसरा व्हाईट बॉल आताला जातोय. आता मात्र साईड चेंज केली जाते. क्या बात आहे. जेवणाची व्यवस्था ही केली गेली आहे. वेळ झालेली नाही परंतु सुगंध मात्र खूप छान आलेला आहे. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर गोरगरिबांचा वाली, रात्रंदिवस सर्वांसाठी समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्व सन्माननीय गणेशजी गुळवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. राष्ट्रवादी पक्षाचे आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता 17 गाव कमिटीचे
सचिव खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं काम पाहायला मिळतंय. राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सीतारामजी गुलवी साहेब यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. कालच त्यांनी खूप मोठा दरारा दिला होता, दहशत दिली होती. गावात फटाकड्या वाजत 4 गावा आवाज येत होता, कारण फायनल मारली होती एजी स्पोर्ट निंबोली संघाने. क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यपूर्वक भरपूर खेळ पाहायला मिळतोय. 55+, परंतु आजही युवकाला लाजवेल असा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण जर पाहिले तर राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सन्माननीय गणेश दादा गुलवी साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. आगामी काळामध्ये निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचंही खूप प्रयत्न चालू आहेत. मनामध्ये घर करणारे, घराघरामध्ये फोटो लावावा असं काम करणारे तुम्हा सर्वांच्या लाडके गणेश दादा गुलवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मेहनत घेणारे आणि सहकार्याचा हात पूर्ण करणारा लाडका व्यक्तिमत्व व्यासपीठावरती. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आई वजुश्री निंबवली या टीमवरती खऱ्या अर्थाने त्यांचं खूप मोठं प्रेम पाहायला मिळते. प्रवीणजी गुलवी साहेब असतील, दिनेशजी गुलवी साहेब असतील, यांच्यावरती जो प्रेम आहे त्या प्रेमाखातर आपण पाहू शकता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने भरपूर बिजी शेड्यूल आहे आणि आपलं बिजी शेड्यूल व्यवहारिक जीवनातून वेळ काढून या ठिकाणी आले, हे खऱ्या अर्थाने प्रेम आपल्याला दिसतंय. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांच्या सोमेत पाहायला मिळत आहेत. आमचे भाऊजी सीतारामजी गुलवी साहेब, त्यांचंही खूप चांगलं योगदान असतं. मनोहर गुलवी एजी स्पोर्ट निंबोली संघाचे एक स्फोटक खेळाडू. आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती गावात 2 टीम, दोन्ही टीमचा दबदबा पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निंबवली गावामध्ये गाव छोटंसं, परंतु खेळाडूंचा खूप मोठा भरणा या ठिकाणी पाहतोय. लक फॅक्टर लाभला जात आहे, चेंडू जात आहे फायलेकच्या रिझन मध्ये, सीमा पार येतोय चौकार. या ठिकाणी धावसंख्या पाहतोय आपण 18. 3 वाईट बॉल गेले सुद्धा होते आणि या ओव्हरमध्ये सर्व काही दिसतंय. विकेटी जात आहेत, वाईटी जात आहेत, चौकार षटकार सर्व काही. क्रिकेटचं सौंदर्य पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आता मात्र वड कॅच, रनिंग कॅच, वाखाने जोगे कॅच या ठिकाणी कलेक्ट केली जाते. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. धन्यवाद धन्यवाद. एक चांगली स्पर्धा, ओरिजिनल 40+ मधील माझी पहिली समालोचन करण्याची संधी खऱ्या अर्थाने. खास करून आमचे परममित्र आणि निंबोली गावचे पोलीस पाटील दिनेशजी गुलवी यांनी सकाळी फोन केला, बाबा कुठं असेल तर अवेलेबल हो. त्यांच्या विनंतीला मान दिलं, त्यांचा शब्द मला काय टाळता आला नाही आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालो. त्यांचाही खूप खूप धन्यवाद. निश्चित आपण पाहिलं तर या विभागामध्ये युवा शक्तीमध्ये ज्यांचं चांगलं काम आहे, युवा उद्योजक सन्माननीय प्रवीणदादा गुलवी यांच्या संकल्पनेतून हे खासदार चषकाचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. आयोजन नियोजन खऱ्या अर्थाने हे एक निमित्त, परंतु या संपूर्ण मानवतेला एकत्रित करून, संघटित करून चांगला संदेश देण्याचं काम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने भरपूर आपल्या भिवंडी तालुक्याच्या समस्या आहेत. रोड रस्ते असतील, खास करून टोरेंट पॉवर हे असतील, त्यानंतर दिबा पाटील त्या विमानतळाला नाव देणं, या सर्वांसाठी अतोनात मेहनत घेणारे खास करून आपले लाडके खासदार आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रवीणदादा गुलवी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि तसेच काम बोलता आहे असं म्हटलं जात आहे. आणि गणेशदादांचं तर आपण नेहमीच उल्लेख करत असतो, जनसामान्यामध्ये ज्यांचा सूर लागला जातोय, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहणारं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. गणेशजी गुलवी धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 18. पुढील चेंडू पाहूया.
यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि सिंगल कंप्लीट होते या ठिकाणी आणि सिंगलने स्कोर कार्ड मध्ये थोडासा चेंज केला जातोय. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 20 धावा. पहिलं ओव्हर कुठेतरी मागडं नितीन तरे यांचं पाहायला मिळालं. विकेटी पडलं गेलं परंतु त्या ओव्हरमध्ये 3 बाउंड्री पाहायला मिळाल्या, 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर वाईट बॉल भरपूर होते. या ठिकाणी भोलेनाथ येतोय गोलंदाजी मार्कवरती. भोलेनाथला मात्र या धावा थांबावा लागतील, आवरावा लागतील. अभी नाही तो कभी नाही असं म्हटलं जातंय. यावेळेस फुल टॉस होता, पुरेपूर फायदा घेऊ शकले नाहीत ते. एक लॉलीपॉप डिलिव्हरी होती परंतु त्याला नाकारलं गेलं कारण आमच्या स्टेजच्या मागे जेवण शिजतोय त्याचाच वास एवढा सुंदर आहे की लॉलीपॉप तुमचा चालणार नाही आता. खऱ्या अर्थाने येथील सर्व प्रेक्षक असतील खेळाडूंसाठी एक उत्तम जेवणाची सोय पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय स्पोर्ट खांडपे संघाचे पिंच हिटर ज्याचे दहशत पूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटमध्ये आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके विजेंद्र पाटील या ठिकाणी आलेले आहेत. विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आणि कुठली गोष्ट प्रेमाखातर केली ना तर ती चांगली घडते. पुढील चेंडू यावेळेस अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक आणि फटका देख पण कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. डॉट चेंडू. नितीन पाटील क्या बात आहे, नामी काफी आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्याने हे कित्येक वर्ष हाहाकार माजून ठेवला होता, मग रेग्युलर क्रिकेट ग्रामीण असो किंवा सिटी क्रिकेट, मोठं नाव नितीन पाटील ऑन स्ट्राईक. भोलेनाथ यावेळेस अजून एक चांगला चेंडू अपील केली जाते परंतु तदनंतर तपासलं जाते चेंडू कुठं पिच झाला आहे, ऑफ स्टिक लेफ्ट स्टिक आहे की हाईट किती आहे, क्षणात ते तपासावं लागतं लेग बायच्या स्वरूपात. यस, तेच कळवा मला. एका धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 23. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पूर्ण विश्वामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि काय साफसुथरा टेलिकास्ट, ज्या पद्धतीचे टुर्नामेंट साफसुथरं आहे. आजचा दिवस हे आपण पाहतोय की साफसुथरा लख प्रकाशात आहे, तसं टेलिव्हिजनचं काम या ठिकाणी पाहायला मिळते. SK एंटरटेनमेंट. या दरम्यान एज अँड गॉन. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय संतोष दादा गुलवी त्यांच्या समेत आमचे पवन दादा गुलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती खासदार चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगली स्पर्धा, चांगला प्लॅटफॉर्म आणि चांगली या ठिकाणी सुवर्ण संधी या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट सर्व खेळाडूंसाठी पाहायला मिळते. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल, नो डाऊट. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतला जाणार नाही अशी संघटना उदयास आली आणि आपण पाहतोय की चांगला खेळ या सर्व टीमच्या माध्यमातून सलग 3री स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चाचणी स्पर्धेमधलं सुद्धा आम्हाला आमंत्रण होतं पण काही कारणास्तव नाही येऊ शकलो. त्याच्यासाठी या सर्व कमिटीच्या सदस्य यांची क्षमा मागतोय, परंतु आज संधी मिळाली, आनंद झाला. मंगेश येतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 23 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 19 होत्या आणि या ओव्हरमध्ये मात्र धावा काही बनल्या नाहीत. म्हणजे चांगलं कमबॅक भोलेनाथ यांचं. यावेळेस अतिशय कणखर फटका खेळला गेला होता स्क्वेअर रिझल्ट मध्ये. दोघांच्या मधून तू घे मी घे, चेंडू सांगतोय मी जातो सीमा पार. चौकार.
या ठिकाणी तो चौकारच्या मदतीने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 27 धावांवरती धावफलक सजला जातोय. एक हमार एक दुमारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तो 19, त्यानंतर 4. इथं मात्र सुरुवात चांगली आहे, चौकाराने केली गेली आहे. पुढील चेंडू आताही उडवलाय अधिक उंच उंच उंच, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जाईल का? प्रभाकर मात्र विचार करतोय. बॅकअपलाही कोणी नव्हता. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबला. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 29 या अंकावरती धावफलक लागला गेला आहे. या चेंडूवरती बनल्या जातात 2. सेफ लँडिंग होते, यात मात्र काही शंका नव्हती, कारण भरपूर दूर झेल होता. परंतु त्याच्यावरती बॅकअप असणं गरजेचं आहे. माणसाला जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल, त्याला बॅकअप असेल, तो चांगली भरारी घेतोय आणि आपलं जीवन जगण्याची एक स्फूर्ती प्राप्त होते. क्रिकेटचा खेळ आपल्याला हेच शिकवतोय, बॅकअप करा. आणि ते बॅकअप इथं पाहायला मिळालं. पाहूया या ठिकाणी चॉप केलं गेलं की बात आहे, अतिशय वेगाने दक्ष रहा, अन्यथा काल टपलेला आहे असं या ठिकाणी पाहतोय आपण. बॉल फेकला गेला गोलंदाज मंगेश याच्या माध्यमातून. साही चेंडूंमध्ये व्हेरिएशन बदल करणं गरजेचं असतं, तो बदल या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे. ड्रोनच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. आज आमची शंकरची गुली कुठे कमी पडत नाही आहे. प्रत्येक गोष्ट अप टू डेट जशाच तशी आणि जिथल्या तिथं केली जाते. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं त्या क्रिकेटच्या माध्यमातून नव्हे तर कुठलाही प्रोग्राम असो, त्याच्यामध्ये एक उंच भरारी घेतली आहे. याच्यासाठी सातत्यपूर्व मेहनत पाहायला मिळते. ना दिन ना रात, खाली पैसा कमाव शंकर गुलवी. क्या बात आहे. शटअप वर शटअप या वेळेस उडवलाय हवाई सबर दे दनादन, चेंडू सीमा पार, सिक्सर. धावसंख्या या षटकाराच्या माध्यमातून 36 धावा. आता धावफलक कुठेतरी स्कोअर कार्ड मध्ये दिसतंय. दुसरावर कमबॅक झाला, त्यानंतर या ओव्हरमध्ये येतात धावा. क्या बात आहे. समोर ठेवला होता चेंडूलाही खाली ठेवला जातोय, गती प्राप्त केली जाते. उंची आणि गती याच्यामध्ये समन्वय साधता आला नाही. या बॅटरला निर्धावची झाली सांगता. गोंडू यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे झेल पकडले यासाठी. कोण घेईल, कोण ठरेल मानकरी, पाहूया. या ठिकाणी गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. चेंडू जाते पुन्हा एकदा सीमा पार, चौकार. गोंडूनी पैसे लावले का आपण गोंडू लावले? गोंडूनी गोंड्या पैसे लावले का? पप्पा कुठे तुझं नाव घेतले? गोंडूले पैसे घरी. गोंडूची सायकल घरी आहे का बघा पहिले. 40 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये आल्या 17. क्या बात आहे. प्रत्येक कॅचेस 200 रुपये. इथं आमचे मान्यवर सांगतात गोंडूवरती पैसे लावलात की गोंडूने लावल्यात, त्यांनाही भ्रम आहे. निश्चित अजूनही कोणी कॅच पकडली नाही आहे. झेल घेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं. यस, आपण जर पाहिलं तर गोंडूनी दामंगाव येथे झेल पकडला होता, 500 रुपये भेटले होते. तेच कुठेतरी लयलूट चालू आहे वाटतं. म्हणजे त्याचा आनंद त्याला गगनात मावे ना, तसा एखाद्या प्रेक्षकाला आनंद मिळावा याच्यासाठी उत्तम प्रयत्न. वा, क्या बात आहे. संकल्पना चांगली आहे. म्हणून म्हटलं जातं ना, प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. प्रेम मिळाला 500 रुपयाचा त्या ठिकाणी. निश्चितच यानंतर आपण पाहणार तर व्यासपीठावरती भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण मेगा सत्कारही पाहणार आहोत. गोर गरिबांचे वाली सन्मान्य गणेश दादा गुलवी साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. वेलकम कैलासजी, आमचे परम मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने ओरिजिनल 40 प्लसचे उपाध्यक्ष आहेत. चांगलं काम आहे त्यांचं. अध्यक्षानंतर त्यांची सही लागली जाते आणि सहीप्रमाणे काम आहे सही त्यांचं. पुढील चेंडू या वेळेस पडल्यानंतर आतल्या बाजूने स्पिन केला जातोय, पशवेगिरी केली जाते. क्या बात आहे. निर्धावची सांगता होते. अनिल गोलंदाजी मार्क वरती कोण कहता आहे की चेंडू फिरत नाहीये, फक्त फिरवणारा पाहिजे आणि तो गोलंदाज अनिल या ठिकाणी आहे.
पुढील चेंडू बघूया, सावरला जाईल, आवरला जाईल. सूरज बॅटर यावेळी सेपल झाले, क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, नजर हटी या ठिकाणी आणि मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. क्रॉस बॅटने तुम्ही खेळताय त्यावेळेस चेंडूवरती बरोबर तुम्हाला नजर ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा क्रॉस होतो, वेल जातो, त्याच्यावरती कुठेतरी नजर आपली हटली जाते आणि असे चित्र नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. पहिलं ओव्हर घातक, दुसरं ओव्हर मात्र प्रभावी, तिसरं ओव्हर घातक आणि हा ओव्हर मात्र चांगला आतापर्यंत पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला. एक जमीची बाजू आहे. पुढील चेंडू आता मात्र पाहू शकता ऑफस्टिक वर ठेवला, परंतु किती टन डायरेक्ट भिनारून गोरसाईला टर्न झाला. आता बॅट्समॅन विचार करायला लागला, बाबा काय हे घडतं मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. नाश्त्यामध्ये काजू आहेत, बदाम आहेत, खजूर आहे, काय खाणार. आमचा टोन चालू आहे माईक जवळ, नंतर खाऊया. अनिल पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस काय घडतंय, आता मात्र भरपूर टायमिंग दिला गेला. चेंडू थांबेल का, नाहीये, अधिक उंच ना बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतोय. सिक्सर. थँक्यू. महिन्याचा पगार घ्यायचा, त्याच्यामधून 15 दिवस absent, पगार कसा निघेल. सूरज मात्र 3 चेंडू निर्धाव खाला, त्यानंतर येतोय षटकार. धावा कशा वारतील, परंतु कव्हर झाले आहे. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती. 46 ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे काही करण्यासाठी धामणगाव टीमला. 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे, तसं काही झालं नाही, परंतु फाईट स्कोर निर्माण झाला या ठिकाणावरून. अजूनही 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर बरोबर धावसंख्या लागली जाईल धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस मात्र पंच केला, परंतु या पंच मध्ये या ठिकाणी फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. नितीन यांची बैला या ओव्हरला वाटतं इकडंच राहिली. शरत न होता आता मात्र टेम्पो मध्ये भरण्याच्या तयारीमध्ये. नितीन नाराज आहे थोडस, काय हरकत नाही. या षटकार आला त्यानंतर विकेट गेला. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा या ओव्हरमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू आहे विश्वनाथ. पाहूया विश्वनाथ यांच्या बॅटमधून कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग होईल. यस, या ठिकाणी कैलासजी शेलार साहेब व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एक चांगलं लाडका व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने संकल्पना भरपूर वर्षाची होती की आम्हाला 40+ मध्ये खेळायचं आहे, आणि आज ते या ओरिजिनल 40+ चे उपाध्यक्ष आहेत. क्या बात आहे. आणि चांगलं काम आहे. अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून योग्य तो आयोजन नियोजन पाहिलं जातंय. या ठिकाणी शरीराचा वेध घेतोय कदाचित, पंच काय इशारा करतात पाहूया. यस, चेंडू शरीराचा वेध घेतोय. 1 धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 47. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 47 ऑन बोर्ड. 48 धावांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्ष आहे. आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे, ज्या ठिकाणी पवार सर उपस्थित आहेत. तर आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट जाऊया व्यासपीठावर, जे आमचे काही लाडके मान्यवर्स या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याचं मोठं योगदान असतो त्यांचं आपण येतोही स्वागत आणि सन्मान करून घेऊया. सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान या विभागातलं एक नामवंत मोठं नाव का म्हटलं जाते असे सर्वांचे लाडके गणेश गुळवी साहेबांचं आपण येतोही स्वागत आणि सन्मान करून घेऊया. सुरेश गुळवी, मनोहर गुळवी आणि अनिल गुळवी, हेमंत गुळवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते एक खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. आणि गणेश गुळवी साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि गणेशदादा एकच सांगेल की तुमच्या कुठल्याही कार्याला यश मिळो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. भिवंडी विभागामधून एक मोठं नाव सातत्याने ज्याच्या माध्यमातून आपण घेतोय असे गणेश साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. टीमचे संगणक मनोहर गुळवी, सुरेश दादा आपण समोर या, अनिल दादा, निलेश दादा आपण समोर या. चला एक मेगा सत्कार, जोरदार टाळ्या
या विभागाचं एक युवा नेतृत्व कशाला म्हणतात हे दाखवताना गणेश साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. त्या योगदानाचं इतकं मात्र मूल्यांकन करताना पद्धतीने आपण स्वागत त्यांचं करताना निश्चितच मेगा सत्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसने मिळत नाही, त्या स्वतः निर्माण करावं लागतंय, त्याच्यासाठी झटावं लागतंय, झगडावं लागतंय. आणि जनसामान्यातला माणूस अतिशय चांगलं नेतृत्व आणि कर्तृत्व या ठिकाणी महान व्यक्तिमत्वाचा केला जातोय. स्वागत आणि सन्मान, महाराष्ट्राचा महावस्त्र फुलगुच्छ, त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचा स्वाभिमान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांची प्रतिमा या ठिकाणी दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांचं येतोची स्वागत आणि सन्मान आपण होताना पाहिलं. आणि काय स्वतः अस्तित्व निर्माण करावं लागतंय. आदरणीय तसेच सीताराम गोळीसाहेब हे व्यासपीठावर दादा आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. एक मोठं नाव आदरणीय सीताराम गोळीसाहेबांचं सुद्धा आपण पाहतोय. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी टीमचे कर्णधार मनोहर गुळी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सीताराम गुळी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मायेची शाल स्वीकारताना पाहतोय आपण. प्रेमाचं प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिला जातोय हे स्वीकारताना आदरणीय सीताराम गुळी साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय टीमचे कॅप्टन मनोहर गुळी. तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय पवन गुळी साहेब आपण सुद्धा समोर यायचे आणि हा सन्मान स्वीकारायचे. निर्वेश गुळी दादांच्या शुभ हस्ते आपण पाहतो की त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान इथं मात्र करताना. आणि नो डाऊट सलाम आहे. महाराष्ट्र पोलीस सेवा म्हणजे कार्य रुजू आहेत आणि खूप चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय संतोष दादा गुळीसाहेब हे सुद्धा आहेत. संतोष दादा आपण सुद्धा समोर यायचे आणि हा मान सन्मान स्वीकारायचे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा डॅशिंग नेते आणि या स्पर्धेचे सर्वेसर्व प्रवीण दादा गुळीसाहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं. हे पाहू शकतो आपण. हा मान असं भेटत नाही आहे म्हणून दादा त्यासाठी प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून एक समाजकार्य गाठणं जरुरी आहे. आणि दिवस असो रात्र आपल्या विभागातल्या नागरिकांसाठी खूप मोठी अफाट मेहनत करावी लागते. जय अंबे टेमगरपाडा आणि गावदेवी पुंडा चला दोन्ही टीमचे संगणक आपण या, कारण की आमच्या पाहुण्याचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. गावदेवी पुंडास जय अंबे टेमगरपाडा टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. तर टॉस बॉक्समधून मी सुनील पवार माझ्या सभेत जोडल्या जाईल. दोन्ही टीमचे संगणक जय अंबे टेमगरपाडा टीमचा संगणक आलेला आहे आणि गावदेवी पुंडा टीमचे सर्वेसर्व विद्यमान अध्यक्ष कैलास शेलार साहेब आणि व्यासपीठावर एक भिवंडीकरांचं चांगलं मोठं योगदान, एक युवा नेतृत्व गणेश गुळीसाहेब, सीताराम गुळीसाहेब, पवन गुळीसाहेब आणि संतोष गुळीसाहेब चारही मान्यवरांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घेणार आहोत. यस, सर्वप्रथम एकीकडे पाहतो आई वजेश्वरी तर दुसरीकडे पाहतोय आपण खासदार चषक. दोन्ही टीमने एक एक कप्प जिंकलेले आहे म्हणून हा सामना खूप मोठा होईल. आई वजेश्वरी अशी मागणी आहे. मी दादांच्या हातात कॉईन देतोय. आई वजेश्वरी अशी मागणी आहे जय अंबे टेमगरपाडा टीमच्या कॅप्टनची. पण आलाय खासदार चषक. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे आहे. त्यापूर्वी मात्र दोन्ही टीमला शुभेच्छा देताना आमची चारही एक खूप मोठं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर माझ्यासोबत विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. तर कैलास दादा सर्वप्रथम स्वागत आहे, कारण की चांगली संकल्पना तुम्ही आपली मांडली ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून. दोन्ही उपाध्यक्ष ते प्रवीण दादा आणि तुम्ही तुमचं इंटरेस्ट जास्तीत जास्त पाहतोय आपण या 40+ संघटनेमध्ये. प्रवीण दादाचं एक मोलाचं योगदान काय म्हणशील प्रवीण दादाचा जो आपण आयोजन पाहतोय त्याबद्दल? खूपच सुंदर असं आयोजन केलेलं आहे निंबवली 40+ संघाने. खरोखरच 40+ मध्ये पहिल्यांदाच हा एकदम एक नंबरचा मैदान आम्हाला खेळायला मिळत आहे. त्याच्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये उत्सुकता वाढलेली आहे.
कारण भिवंडी तालुक्यामध्ये एक नंबरचा मैदान जो असेल तो भिनार या गावी आहे आणि याचे आयोजन जे प्रवीण गुली साहेबांनी केलेले आहेत खरोखरच खूपच छान. नाणेफेक आपण जिंकलेल्या इकडे मात्र पाहतो की आपण कैलास दादानी काय निर्णय असेल पहिले. फलंदाजी. खूप खूप शुभेच्छा, कारण की सामना सुरू आहे, वेळ कमी आहे. आपण थेट जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये. मी स्वतः हजर राहील. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. तर अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल, कारण की एक मोठं आव्हान उभं केलं आहे. पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट्स सुरलीपाटा टीमच्या समोर टार्गेट आहे. पाहतोय आपण 48 धावांचं आव्हान आहे. काय बात आहे. तर निश्चित पाहतोय की आपण काही वेळेनंतर श्यामदादा गोळी जे एक दानशूर राजे आहेत, फुल मनाने सांगितलं की होय मी 2 दिवस प्रत्येक व्यक्तीला इथं मात्र जेवणाची संधी उपलब्ध करून देतोय. नकार दिला नाही प्रवीणदादा याला. आणि सर्वप्रथम काही वेळेनंतर जेवणाचा आपण आनंद घ्यायचा आहे. श्यामदादा गोळीसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती मिळते की कोणी इथून जेवण केल्याशिवाय जाऊ नका. सर्वात महत्त्वाचं दान अन्नदान, पाणीदान आणि त्यानंतर मतदान हे खूप मोठे दान आहे. त्यामधून एक आमचे दानशूर व्यक्तिमत्व निंबोली गावाचा श्यामदादांच्या माध्यमातून जेवणाची मेजवानी दिलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेक झाली आणि खऱ्या अर्थानं ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय कैलासजी शेलार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं गेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पात्र काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रायल होते आणि एक सिंगल नितीन कंप्लीट करतोय. चांगला सामना पाहायला मिळेल. काय बॅटिंग पाहायला मिळाली होती. खास नितीन यांचं जर आपण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून आपण तर इनिंगचा विचार केला, 6वी इनिंग खेळतोय आणि तब्बल 200च्या वरची धावा पटकावलाय. एक नंबरचा बॅटर सध्या तरी पाहतोय दामणगाव टीममध्ये. चांगला चेंडू होता, सन्मान देऊन फक्त पुश केलंय. चेंडू मात्र पॉईंटकडे ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त एक सिंगल मिळेल. डीजे मास्टर्स एक सोपा सामना नसणार आहे. क्लास सामना पाहायला मिळेल. आयोजन कमिटीमध्ये खास आमचे पोलीस पाटील दिनू दादा यांचा खूप मोठं योगदान. आणि ज्यांच्या माध्यमातून मालिकेसाठी सायकल्स आणि खूप मोठे योगदान दिलं असे आमचे लाडके एकच दादा मंगेश दादा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादाचं शुभ आगमन आणि शुभ आगमनानंतर आपण करूया त्याचं शब्दांनी स्वागत. हार्दिक स्वागत. अतिशय प्रतिम षटक हाताळताना गोलंदाज पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला पण चेंडूची लाईन चुकीची होती. पाहतोय आपण धोका निर्माण झाला होता, पण धोक्याला इशारा समजले. पावलं मागा खेचतोय. धावसंख्या जर पहिली धावपल करू आता मात्र फक्त आणि फक्त 2 आहे. 48 धावाचं तगडा आव्हान. येणाऱ्या बॅटरमध्ये भोला आहे, दिलीप पाटील आहे, कीमॅन फॉर ऑफ शिवा पाटील इज अ ग्रेट बॅटर. बॅटिंग साईड खूप मोठी आहे, पण दामणगाव टीमची गोलंदाजी सुद्धा अतिशय यावेळेस पात्र होय सहमत झाले. पंचाबळ आकाशाकडे 5च्या स्वरूपात धक्का बसलाय. तो दुसरा टीम सरवलीपाडा याला. जी आपण सायकल पाहतोय मालिकेसाठी, ती सायकल आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली असे आमचे लाडके एकच दादा निंबोली गावाचा आमचे मंगेश गुळूसाहेब आणि तसेच शमशीर भाई यांचं सुद्धा एक खूप मोलाचं योगदान. पाहता आपण पहिलं षटक आता मात्र इथं समाप्त होते, कारण की रूल जे आहे पाहतोय की आपण 45 बॅटर समाप्त झाले की आपल्याला षटकाची षटक समाप्तचा इशारा येतोय. पंचेचाळीस वयोगटातले बॅटर समाप्त झाले म्हणजे तुम्ही ओव्हर कम्प्लीट करू शकता. हे असोसिएशनमध्ये नियम आहेत, त्या नियमाचा आपण पालन इथं मात्र करताना पाहतोय. काय कमालीचं षटक हाताळलंय. पहिलं षटक पाहतोय आपण गोलंदाज सुजील. फक्त आणि फक्त धावा आहेत त्या इथं मात्र 2. आता मात्र 18 चेंडू आणि 46 धावाचं तगडं आव्हान. सूरज इज द ग्रेट ऑलराऊंडर.
आई गावदेवी धामणगाव टीमच्या माध्यमातून विजय केला. पण नितीन इज द फोकस मॅन. या टीमचा बॉलिंग अटॅक सुद्धा खूप मोठा आहे. या टीमचा हायस्ट विकेट टेकर बॉलर या आतापर्यंत जर पाहिला आपण तर 12 विकेट घेऊन अग्र क्रमांक पटकावला आहे तो म्हणजे महेश माळी. वेलकम. सावंदे टीमचे खेळाडू आणि सूरज सुद्धा त्याच रँकला सेकंड रँक प्राप्त केलेली आहे. हा चेंडू मात्र टप्पापल्यानंतर बाहेर वळतोय पाहतोय आपण. आणि इथं मात्र हिट विकेट. यस. आणि या बॅटरची एक कला आहे. परत एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण निंबोली गावचे एक यंग आणि डॅशिंग पोलीस पाटील दिनेश गुळवी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये मला दोन व्यक्तीचं खास फोकस पाहायला मिळाला. एक पोलीस पाटील दिनूदादा आणि दुसरे श्यामदादा गुळवी इज अ ग्रेट. आणि इतर सहकारी पूर्ण टीमचे मेंबर वेलकम. पिंटू. जिथं जिथं जेएमबी टेमकरपाडा, जिथं जिथं गावदी भादवड, तिथं पिंटू दादाचं निश्चित लक फॅक्टर ठरलेलं आहे जेएमबी टेमकरपाडा टीमसाठी. तर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतोय कालपासून तो म्हणजे दुपारच्या सत्रानंतर नो डाऊट मीनी करून दाखवलं आणि माझ्या भिवंडीकरांसाठी मी काम करतोय. मीनी करून दाखवलं माझ्या भिवंडीकरांसाठी काम करतोय. जिथं जिथं आपला भूमिपुत्रांना न्याय नाही आहे तिथं मामा खंबीरपणे उभे आहे असे लोकप्रिय खासदार सुरेश म्हात्रे म्हणजे सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं दुपारच्या सत्रामध्ये निश्चित आगमन होणार आहे. आणि त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा आयोजकांनी केलेली आहे. कार्यसम्राट ग्रामीण सम्राट म्हणजे चिवळक आहे. वा वा वा. आल्या पावली भिरकावलंय भिरकावलंय मिडुकीच्या आवडतून ठोकलाय षटकार. अतिशय क्लास हा फटका पाहिला आपण. जबरदस्त स्विंग केले चेंडूला. मेडिकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलंय. आता मात्र हम कम किसी से कम नाही हे दाखवताना आपण पाहतोय. आणि अजून एक आम्हाला माहिती देताना आमचे लाडके उपाध्यक्ष प्रवीण गुळवी साहेब की दुपारच्या सत्रानंतर संस्थापक अध्यक्ष जी आपण ओरिजिनल 40+ संघटनेची आयडिया पाहतोय जे मार्गदर्शन मोलाचं ठरलंय असे ग्रामीण सम्राट हजारो युवकाच्या गळती तैत असलेले दयानंद चोरगे साहेबांचं सुद्धा आगमन होणार आहे. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय. मोठा धक्का बसू शकतोय आणि माहित आहे नितीनला की विकेट शिवा पाटीलचा आहे. झेल सोडून चालणार नाही. आता मात्र निश्चित फ्रंट फुटला आलाय तो म्हणजे धामणगाव संघ. काय कमालीचे षटक हाताळतोय. आता मात्र मला वाटतं की आमचे स्कोरर सौरभ सांगतायत की तब्बल 14 विकेट झाले आता मात्र सूरज यांची. आणि रँकिंगमध्ये नंबर 1 वर भरारी झेप घेतली धामणगाव टीमचा गोलंदाज तो म्हणजे सूरज. या 2 विकेटनी 14 विकेट ऐकून त्याच्या या संपूर्ण हंगामामध्ये पाहतोय. आणि नंबर 1 वर रँक करतोय तो धामणगाव टीमचा बॉलर. नंबर 1 वर रँक करतोय बॅटर नितीन. तरी पण हा संघ सध्या नंबर 1 नाही आहे. एकही मेगा इव्हेंट या टीमला जिंकता आली नाही. यस नो डाऊट कारण की आपण क्रिकेटला जे जिवंत ठेवले आहे सर्व जे आमचे लाडके आयोजक कमिटी सोबत खंबीरपणे उभे राहतात संपूर्ण मान्यवर. त्यामध्ये पाहतोय आपण या विभागातला एक महत्त्वपूर्ण नाव गणेशदादा गुळवी साहेब. गोरगरिबांचा वारसदार म्हणून त्याची ओळख आहे. जेव्हा जेव्हा काम असतो तेव्हा खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहणारे गणेश गुळवी साहेब. त्याबरोबर सीताराम गुळवी साहेब, त्यानंतर पवन गुळवी, त्यानंतर आमचे आदरणीय संतोष गुळवी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. आदरणीय सोमनाथ तारे साहेबांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जगन्नाथ अप्पा गुळवी साहेब अप्पाचं खूप मोठं योगदान कालपासून पाहतोय आपण.
आदरणीय स्पर्धेच्या माध्यमातून मालिकेचा पुरस्कार ज्यांनी प्राप्त केलेला आहे असे आमचे एकच दादा, ते म्हणजे मंगेश दादा. स्वागत आहे सर्व मान्यवरांचं. दरम्यान अतिशय चांगलं तिकट षटक हाताळताना वा भाई वा. षटकार दिल्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय. शिवा पाटीलकडून खूप अपेक्षा होत्या, पण अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो फटका फटला. आणि नितीनला माहित आहे हा जर खेळ नाही टिपला तर आपला संघ पराभूत होऊ शकतोय. आता मात्र पूर्णपणे पारडं जड आहे टीम. इथं मात्र पाहतोय आपण आई गावदेवी दामणगाव टीमचं सूरज भोई खूप छान मारा करतोय. खेळपट्टीवर पाहतोय आपण. याच पात्र टर्न केले, चेंडूला खाली क्षेत्र निवडून काढले. काऊ कॉर्नरकडे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल बोलण्यात पाटील कंप्लीट करतोय. यानंतर जो सामना होणार आहे पोलीस पाटील दिनुदादा पाहतोय की आपण यावर्षी अंगामध्ये एक ट्रॉफी दोन्ही टीमनी जिंकलेली आहे. नुकतीच धामणगावची ट्रॉफी जयंबे टिमगरपाटा टीमच्या नावावर आणि पोंडा टीमचं चांगलं प्रदर्शन पाहिलेलं आपण. अनिकेत धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर 10 आहेत आणि आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे गणेश गुळीसाहेब. पण अपेक्षा करतो आम्ही की बक्षीस समारंभाला आपण निश्चित परत एकदा या व्यासपीठावर उपस्थित राहणार. आता मात्र आमचे दिनूदादा सांगतात की आता मी व्यासपीठाची जागा घेतोय, कारण की सातत्याने प्रमुख पाहुणे आल्यानंतर मात्र कॉमेंट्री बॉक्समधून माहिती देतात. यस, ज्या प्रकारे आपण मी उल्लेख केला, कारण की पाहुण्याची माहिती देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट असतात जय शिंगोले दादाचा आपण आगमन होताना पाहतोय. कारण की प्रत्येक पाहुण्याची लिस्ट जो आमच्यापर्यंत पोहोचवतोय इथून सांगतोय की हा पाहुणा आला सर, तो पाहुणा आला, त्याचं नाव पुकारा. सचिन माळीसाठी सुवर्ण संधी आहे. सचिन दादा प्रत्येक झेलसाठी 200 रुपये आहे आणि ते म्हणजे निंबोली टीमचे कॅप्टन मनोहर गुळी यांच्याकडून. एक झेल टिपला वाटते आत्तापासून. ओके ठीक आहे. आणि इथून मात्र संघर्ष करावा लागेल. चेंडू किती शिल्लक आहे सौरभ पाहतोय 12 आणि सामना जिंकण्यासाठी 38. खूप मोठं आव्हान आहे. तो आव्हान स्वीकारलंय. भोला पाटीलच्या बॅटमधून दमदार आला हा षटकार. अकरा 32 समीकरण. भोला पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र निश्चित सामना कुठे पण जाऊ शकतोय. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथं मात्र 16. 48 धावाचा आव्हान आहे. बरोबर आहे. यस, सज्ज होताना गोलंदाज राईट नंबर द विकेट मारा करतोय. सोडून दिले चेंडूला. माहित आहे डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू परत टाकावा लागेल. एका चेंडूवर 7 धावा खर्च करतोय या षटकामध्ये गोलंदाज. पाहिला आपण योगेश पहिल्या सामन्यातला मानकरी ठरला होता, प्लेअर ऑफ द मॅच. अतिशय अप्रतिम कामगिरी, काय कमालीची बॅटिंग केली होती. क्षेत्रक्षण ऑनसेटकडे खास भोला पाटीलसाठी पाहतोय आपण. काऊ कॉर्नर बाउंड्री, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि लॉंग ऑनवर स्वतः नितीन उभा आहे. कारण की माहित आहे भोला पाटील अजून खेळपट्टीवर आहे. हिरो बनेल का आपल्या टीमचा भोला पाटील. प्रभाकर पाटील सचिव आहेत या असोसिएशनचे. त्यांनी खेळ सोडला होता, त्यांचा मात्र षटकार ठोकला होता नितीन यांनी. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, पण डाव्याष्टीच्या खूपच बाहेर चेंडूचा टप्पा होता. ॲक्च्युली तुम्ही जेव्हा चांगली बॅटिंग सरळ बॅटिंग करू शकता तर आडवे तिथे फटके मारण्याची आवश्यकता आहे का? निश्चित प्रथम पारितोषिकच्या माध्यमातून ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे एक अजून मोठे व्यक्तिमत्व विनोददादा पाटील आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आहे. विनोद पाटील दादा आपण या. हे बघा एक गाडी गेटच्या समोर आहे. MH ॲक्टिवा गाडी आहे 1587. ही गाडी जर कोणाची असेल स्टेरिंग लॉक केले दादानो, कारण की काही क्षणामध्ये पाहुणे येणार आहे त्यासाठी आपण ही गाडी बाजूला करून घ्यायची आहे. 1587 गाडी ॲक्टिव्ह आहे. आपण लगेच ती गाडी पार्किंगमध्ये लावायची आहे. दरम्यान काय करणार भोला पाटील. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहिलं आपण. धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. दबाव वाढलाय. आता चेंडू शिल्लक आहे फक्त. इथून मात्र जर विचार केला आपण
यस आणि जे श्यामदादा गोळूसाहेब हे जेवण देतोय तो बनवण्यासाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे गणेश गोलवीसाहेब आणि तसेच मनोज हराड चांगले कुक आहेत. यस अजून एक चांगला चेंडू आता मात्र योगेश यांनी पलटवार केलंय आणि पहिल्याच फेरीमध्ये बालाजी स्पोर्ट्स सरलीपडा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल का शंका निर्माण झाली कारण की आव्हान तगडं आहे. 7-29 षटकार मारणं गरजेचं आहे अन्यथा सामना आई गावदेवी टीमच्या बाजूने जाईल. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे फ्लिक आणि इथं मात्र फटका फटलाय मोठा विकेट पडलाय. आता मात्र 6-29 समीकरण. दिलीप पाटील अजून खेळपट्टीवर आहे पण आता मात्र पूर्णपणे दबावाखाली असेल बालाजी स्पोर्ट सरवली पाडा संघ कारण की जर विचार केला आपण शेवटच्या षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 29 यस पाहतोय की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे असे पवन दादा गुळवी साहेब आणि तसेच संतोष गुळवी साहेब परत एक मोठं योगदान या दोन व्यक्तिमत्वाचं पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना आता मात्र निश्चित दिलीप नॉन स्ट्राईकला आहे. हीच जमेची बाजू असेल धामणगाव टीमच्या खेळाडूमध्ये खुशीचं वातावरण असेल की दिलीप नॉन स्ट्राईकला आहे कारण की 6 चेंडूमध्ये 29 म्हणजे तुम्हाला 5 षटकार मारावे लागेल. निश्चित पाहतो की आपण दरम्यान ज्यांनी आम्हाला मालिकेसाठी सायकल स्पॉन्सरशिप केलेली आहे असे आमचे लाडके एकच दादा आमचे मंगेश गुळवी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आयोजक प्रवीण गुळवी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला मालिकेसाठी सायकल स्पॉन्सरशिप केलेली आहे असे मंगेश दादा गुळवी आपण समोर या आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय श्यामदादा गुळवी साहेब हे यांची शुभ हस्ते मालिकावीरचा पुरस्कार ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले असे एकच दादा मंगेश दादा यांच्या माध्यमातून सायकल आणि त्याचं स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेमध्ये सातत्याने 2 वेळेस ज्यांनी जेवणाची मेजवानी दिलेली असे श्यामदादा गुळवी साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय. आता मात्र संकट खूप मोठं आहे बालाजी स्पोर्ट सरलीपाडा या टीमवर आणि येणारे 5 चेंडू आणि 29 म्हणजे 5 मध्ये 5 ठोकावे लागतील. षटकार षटकार षटकार. काही क्षणामध्ये जेवणाला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण क्रेडिट श्यामदादा यांना आपण देतोय. आल्या पावली मात्र फटका हवेत आहे फटका फटलाय. आता मात्र पराभव अटल अटल झालाय बालाजी स्पोर्ट सरलीपाडा टीमचं. कुठल्याही टीमनी बगर जिवलेशी जाऊ नये. निश्चित कुमारी विया प्रवीण गुळवी ही आमची छोटीशी दिदी कालपासून पाहते फुल एन्जॉय करताना आपल्या पप्पासोबत. आमच्या आदरणीय प्रवीण गुळवी साहेबांची कन्या आहेत. दिदी आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आपल्या स्पर्धेमध्ये. तर नवीन बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर राजन चोरगे. 4 चेंडू 29 समीकरण.
काय घडेल काय बिघडेल, पण इथं मात्र पराभव अटल आहे बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाडा टीमचा. चांगला चेंडू, मातीची विकेट आहे. तुम्ही ज्या प्रकारे चेंडू फिरू शकता त्या प्रकारे चेंडू वळण घेतोय. पाहतोय आपण लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळालं. टप्पापर्यंत खूप जास्त हवेत टर्न पाहायला मिळालं. दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन आज प्रत्येकदा धामणगाव टीमच्या माध्यमातून. प्लॅटेड चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. स्क्वेअरलेगकडे धावाचा जो मोठं पराभवाचा अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न इथे मात्र करताना आपण पाहतोय. फक्त आणि फक्त चेंडू शिल्लक आहे तिथं मात्र 2. यानंतर पुंडास टीमनी लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज राहायचे आहे, बॅटिंग करण्यासाठी. यस सॉरी. आणि अजून एक बॅटर होते फेल. तर सीताराम गुळवी साहेब आपण पाहतोय व्यासपीठावर पाहतोय आपण. संतोष दादा गुळवी, पवन गुळवी आणि सीताराम दादा गुळवी या स्पर्धेच्या माध्यमातून या त्रिमूर्ती कडून खूप मोठे योगदान. सीताराम गुळवी साहेब, पवन गुळवी साहेब आणि संतोष गुळवी साहेब, तुमचं योगदान खूप लाखमोलाचं आहे. असाच लाभो. आणि अपेक्षा करूया आपण की जेव्हा अंतिम सामना खेळला जाईल त्यावेळेस आपण व्यासपीठावर उपस्थित निश्चित दाखवणार. आणि या स्पर्धेचे आर्थिक मंत्री जे बनलेले आहेत आमचे दादा सांगतील की निश्चित दिनू पोलीस पाटील या स्पर्धेचे आर्थिक मंत्री आहेत. आणि खाद्यमंत्री जर पाहिलं आपण महत्त्वाचा दान देणारे, अन्नदान देणारे श्यामदादा गुलवी साहेब, हे 2 डिपार्टमेंट खूप महत्त्वाचे, अर्थमंत्री आणि खाद्यमंत्री. अमर गुळवी दादा मला वाटते की तिकडे उभे आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याने जर झेल टिपला तर आमचे गोंडूकडनं तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघ अमर दादा, 50-50 वाटा करता येईल. मॅडमचा पुरस्कार जर पाहिला पण निश्चित खऱ्या अर्थाने हाय स्कोरिंगचा सामना होता. पण सौरभ पाहतोय पण 4 षटकामध्ये गोलंदाजीला काही करता येत नाही, पण त्या व्यतिरिक्त काय अप्रतिम बॉलिंग केली. 4 विकेट म्हणजे 50 धावा बनवण्यासारखं आहे. म्हणून ऐकून जर विचार केला आपण, सामन्याचा खरा हिरो ठरला आहे तो म्हणजे शेवटी ज्या बॉलरनी षटक हाताळलंय तो म्हणजे विश्वनाथ ठरला आहे. A1 जोडीमधून विशू आपण या. 4 विकेट घेणं सोपी गोष्ट नाही एका षटकामध्ये आणि विशूने ते करामत केलेलं आहे.